येळापुरात आनंद वर्षत होता. तो महांगोळीचा सण होता. गल्ली बोळावर तोरणं भिरभिरत होती. जागोजाग कमानी उभारल्या होत्या. नवी कापड घालून लोक पेठेने मिरवत होते. परगावच्या लोकांनी गर्दी केली होती. सर्वत्र महांगोळी हा एकच शब्द उच्चारला जात होता. ही महांगोळी कोण जिंकणार? देशमुख का मुकिंदा? याविषयी सर्वत्र चर्चा होत होती. येळापुराची महांगोळी म्हणजे एक जीव घेणारा खेळ होऊन बसला होता. फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गावच्या महारानं मोठमोठ्या रानवेली, हिरवं गांजनाचं गवत यांचा प्रचंड नाडा करायचा आणि तो मारुतीच्या देवळापुढं मांडायचा. मग गोपाळरावनी मुकिंदा यांनी आपापली माणसं घेऊन वाजत गाजत यायचं नि त्या नाड्यांची दोन टोकं धरून दोन्हीकडे ओढायची. त्यात जो ओढला जाईल तो पराभूत मानला जात असे नि जो हरेल तो वर्षभर अपयशी मानला जाईल. असा साधा खेळ, पण त्याने येळापुरात भलतंच उग्र स्वरूप धारण केलं होतं. आज 18 वर्ष गोपाळरावाची फळी महांगोळी ओढून नेत होती नि मुकिंदा अपयशी ठरत होता. आज सकाळपासूनच दोन्हीकडे कडेकोट तयारी झाली होती. दोन्ही बाजूंची ताकदवान माणसं धुंद झाली होती. मुकिंदानं आपल्या फळीत चेव आणला होता. महिपती, रानोजी, राजाराम यांनी आजची महांगोळी जिंकण्याचा निश्चय केला होता. देशमुखाची फळीही सज्ज होती. ज्योती पवार, महादेव, गोविंदराव भिडे, पांडू रामोशी असे अनेक लोक तयार झाले होते. याच वेळी ते स्वप्नशांतीचे जेवणही घालीत होते. परंतु गोपाळराव संतापला. रात्री महिपती, मुकिंदा यांच्या लोकांनी मल्ल्याचा खून केला ही बातमी त्याला समजली होती. ऐन हल्ल्याच्या वेळी आपला आघाडीचा वीर वैऱ्यांनी मारला असं म्हणून गोपाळराव हातपाय आपटीत होता, दात खात होता, मल्ल्या मल्ल्या करून ओरडत होता. पण आधी ही महांगोळी जिंकू, मग मल्ल्याचा सूड घेऊ असं भिडेंचं मत पडल्यामुळं गोपाळराव शांत झाला होता. महांगोळीची वेळ जवळ येत होते. दरवर्षीप्रमाणे महारानं महांगोळी मारुतीच्या पुढं मांडली होती. गावोगावचे लोक त्या चौकात दाटी दाटीनं बसले होते. दुपारी 45 पोलीस घेऊन फौजदार येळापूरला येऊन दाखल झाला होता. त्याला पाहून गोपाळराव भडकला. पुढं जाऊन म्हणाला, रावसाहेब, रात्री या माझ्या वैऱ्यांनी माझा मल्ल्या अगदी आघाडीवरचा वीर मारला आहे. प्रथम त्याच्या खुनाची दखल घ्यावी नि या मारेकऱ्यांची धरपकड करावी. मला काही सांगू नका, फौजदार म्हणाला. मी महांगोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलो आहे. खून केव्हा झाला हे मला माहीत नाही. गोपाळरावाचा नाईलाज झाला. तो पुन्हा आपल्या लोकात मिसळून चला असा गरजू लागला. पुढं निघाला. शिंग वाजले नि गोपाळराव महांगोळीकडे निघाला. गोपाळराव येत आहे हे ऐकून सर्व लोक बेचैन झाले. त्याच वेळी दुसरे शिंग वाजले. मुकिंदा येत आहे. लोकात कुजबूज सुरू झाली. आता कोण जिंकणार, कोण हरणार या एकाच प्रश्नावर लोक आपापसात बोलू लागले. दोन्ही बाजूंचे लोक रणवाद्यात चालू लागले. येळापूर गरजू लागले. मांगाची हलगी घुमू लागली. ताशा कडाडू लागला. माणसं धुंद झाली. काही लोक मुकुंदा विजयी व्हावा म्हणून देवास हात जोडू लागले. येळापूरच्या दोन्ही दिशांना शिंगे वाजू लागले. दोन्हीकडून रणभैरी झालेली माणसं पुढे सरकू लागली. मारुतीच्या देवळापुढे हलकल्लोळ उसळला. फौजदारानं आपले शिपाई जागोजाग बंदुका घेऊन उभे केले होते. नि स्वतः तो गोपाळरावाच्या फळीबरोबर चालत होता. त्याला पाहून हा माणूस महाहलकट आहे. माझ्या मल्ल्याचा खून होऊनही हा काहीही हरकत करीत नाही. मात्र बंदूक घेऊन उगीचच माझ्यावर देखरेख करीत आहे. हा फौजदार सरकारी माणूस म्हणून मी गप्प बसतो, नाहीतर याला मी लाथा घालून ठार मारलं असतं. असं मनात म्हणत गोपाळराव पुढे निघाला होता.
फौजदार जोशी छाती काढून त्याच्या मागून पावलं टाकीत होता. शिंग वाजत होतं. लोक म्हणत होते, मुकिंदा आला. नि दुसरं शिंग वाजताच म्हणत होते, गोपाळराव येत आहे. दोन्ही फळ्या मेघाप्रमाणे पुढे पुढे सरकत होत्या. संघर्ष जवळ येत होता. भाडी कुमकुम तिलक लेऊन आणि उपरण्यानं कंबर बांधून मुकुंदा धुंद होऊन सर्व पुढे चालत होता. त्याच्या मागे महिपती खंबीर पावलं टाकीत होता. राजाराम, रानोजी आणि सर्व मुकुंदाची फळी तुफानाप्रमाणे पुढे सरकत होती. जागोजाग शेतकरी बाया मुकुंदाला ओवाळीत होत्या आणि हात जोडून देवाला म्हणत होत्या, देवा, या वर्षी तरी यश येऊ दे. गोपाळराव झुंजेच्या बैलाप्रमाणे मुसमुसत महांगोळीकडे निघाला होता. त्याच्या पुढे वाद्यांचा नाद दणकत होता. शिंग वाजत होते आणि मागे महादेव पाटील, ज्योती पवार, गोविंदराव भिडे, भगवान ढेकणा, पांडू रामोशी, कल्यामांग हे सर्व डोलात चालत होते. पण पांडू रामोशाची भावकी दिसत नव्हती, म्हणून गोपाळरावाला धक्का बसला होता. परंतु त्यानं धीर सोडला नव्हता. त्याच्या बाजूची तरणी माणसं, काही कुळं यांनी पेट भरली होती. आले आले म्हणता दोन्हीकडील लोक दोन दिशांनी मारुती पुढील चौकात येऊन दाखल झाले. दोन्हीकडील शिंगांनी ललकाऱ्या ठोकल्या. प्रथम गोपाळरावानं महांगोळीला हात घालताच टाळी वाजली. नंतर मुकिंदानं महांगोळी धरताच लोकांनी गर्जना केली. वातावरण तंग झालं आणि दोन्हीकडचे लोक महांगोळी ओढू लागले. क्षणात त्या चौकात रणधुमाळी माजली. सरा माग, हटू नका, पाय रोवा, ओढा, जवळ आलं, अशा गर्जना येऊ लागल्या. पाहणाऱ्यांनी निश्वास रोखून धरले. गोपाळरावानं एकदम जोर केला आणि तो मुकुंदाला ओढू लागला. मुकुंदा 4 पावलं पुढे ओढला जाताच लोक अस्वस्थ झाले, पण लगेच पारडे फिरले. मोर जाऊ नका, मुकुंदा ओरडला. महिपतीनं पाय रोवले. राजारामानं गरकन परत फिरून महांगळी परत वळली. गोपाळरावावर मात केली. मुकुंदा महांगोळी ओढीत निघाला तेव्हा रानोजी ओरडला, थांबू नका, चला मोर. आणि महिपतीने एक जोरदार हिसका दिला. तसा ज्योती पवार कोसळला. त्याचे पाय भिड्याच्या पायात अडकून भिडेही खाली आला, पण भिडेनं घात केला. तो गोपाळरावाच्या पायात येऊन गोपाळरावही भुईसपाट झाला. क्षणात गोपाळरावाची सारी फळीच कोसळली आणि मुकिंदा, महिपती, राजाराम, रानोजी हे सर्व शक्ती एकूटून ओढीत निघाले. त्यांनी मागं फिरून पाहिलेच नाही. पाहणाऱ्यांना चेव आला. चौकात हलकल्लोळ झाला. मुकिंदा गोपाळरावाला ओढीत निघालेला पाहून गलका वाढला. टाळ्यांनी भलं बहादर या गर्जनेनं गाव हादरला. ठराविक हद्दीपर्यंत गोपाळराव ओढला जाताच गुरुवांनी मुकिंदाच्या विजयाचे शिंग फुंकले. मुकिंदाचा विजय जाहीर होताच गोपाळरावानं महांगोळी सोडली. फरफटत जाताना त्याच्या हातापायाची चमडी सोलून निघाली होती. भिडेंचा पाय मोडला होता. पवारांचा हात पिरगाळला होता आणि ते सर्व धुळीने माखले होते. त्या सर्वांची दुर्दशा झाली होती आणि त्यांना धाप लागली होती. आज 18 वर्षांनी गोपाळराव प्रथमच पराभूत झाला होता. त्यानं केविलवाण्या दृष्टीने सर्वत्र पाहिले आणि पळ काढला. मुकिंदा, महिपती, राजाराम यांनी ती महांगोळी तशीच ओढीत नेली. ते विजयी झाले. त्यांच्या पुढे सर्व वाद्य वाजत होती. लोक गुलाल उधळीत होते, फुलं फेकीत होते. कित्येक म्हातारे शेतकरी पुढे येऊन मुकिंदाच्या गळ्यात पडत होते. काही आनंदानं रडत होते. 18 वर्ष हरणारे शेतकरी त्या दिवशी बहादर ठरले, विजयी झाले. ही बातमी ऐकून पुन्हा आनंदानं वेढावली. आरती घेऊन धावत सुटली.